रमीला ऐ काय काय करले? कुठं काय करायचं स्वयंपाकाचं आवरायचं आणि काय लय लवकर आवरायला घेतलीस. मग मलाच करायचं आहे लवकर आणि उशिरा काय अगं ते एक सांगायचं होतं तुला. काय अगं मित्राचं लग्न ठरलंय आता आणि कुठला मित्र आता कुठला मित्र राहिला अजून एवढा उशिरा तुला परवा दिवशी नाही म्हणलं मी माझ्या मित्राचं लग्न ठरलंय म्हणून हा ठरणार आहे म्हणून ते ठरलंय तारीख काढली त्यांनी. अगं पण त्यांनी हे केले आपल्या सगळ्यांना आहे ना त्यानं ट्रिप ठेवली एक थायलंडची. कुठले थायलंडला जायची. थायलंड हा ते बाहेरचा देश होय सगळ्यांनाच त्यानं म्हणलंय थायलंडची ट्रिप आहे सगळ्यांना घेऊन जायचंय म्हणून. अरे वा झालं का तुझ्याकडं म्हणजे काय राहिले तुझी तयारी करायची? अहो मला कपडे घ्यावे लागतील पार्लर जावं लागल वॅक्स करायला लागल. अगं मग तू एवढं सगळं आता मला उरकायची तुला आधी तयारी करता येत नव्हती काय? आता किती वाजल्यात मग आता जायचं का कधी जायचंय अगं पण थांब 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 आलं पण मला एक कळ नाही हे त्याचं थांब तर जरासं. ही का वरना लागली? तिला पाहिजे खायला अगं त्याचं तर नुसतं लग्न ठरलंय. मला वाटतं त्याने बॅचलर पार्टी दिली असेल का बॅचलर ट्रिप असणार आहे. एवढं गडबड म्हणजे असं मला 100% तेच वाटतंय. नसल तुम्ही आता काय म्हणले पहिल्यांदा काय? ते किती वरडायला लागले ही माकडीन. तुम्ही नाही का म्हणले मला पहिल्यांदा की आपल्या सगळ्यांना बोलवलंय म्हणून इकडे का तुम्ही म्हणले ना आपल्या सगळ्याला बोलवलंय म्हणून मग खरंच बोलवलं असेल मग असं का करायला लागलं? अगं माझ्या लक्षात नाही आलं त्यानं म्हणला होता पोरं जाणार आहे म्हणून उगाच. पोरं हा मग तुम्ही आधीच कशाला मला सांगायला आले आपण जायचंय म्हणून? सांगायला आलं म्हणजे मला कळालं कन्फ्युजन. आता तुला बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की यायला त्याचं लग्न नुसतं ठरलंय लग्न तर झालं नाही मग ते फॅमिलीला कशाला बोलवलं पोरंच बोलवलं ना. ओ बा जा तिकडं तुमचं काय असेल ते आधी कन्फर्म करा. विनाकारण उगा माणसाच्या नाही का भावनेशी खेळताय विनाकारण. जाऊ दे काय टेन्शन गेली एवढी आपण नंतर कधीतरी जाऊया म्हणून. हा? मग तुम्ही जायचं नाही मग कोण? तुम्ही अगं पण मला थांब नाही 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 मला चांगलं आठवतंय आता की त्यानं काय म्हणलं होता की फॅमिलीच घेऊन जाणार आहे आणि त्याची आहे ना लग्न ठरलेली बायको पण येणार आहे. हा 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 मग असं मला वाटतंय त्यानं घेऊन येणार आहे. वाटतंय नाही असंच असणार आहे. असं अगं थांब मी वाटतंय म्हणतोय फक्त तू लगेच हरकून निघा लागली का लगेच? तुमचं पहिलंच वाक्य काय होतं आतमध्ये आल्या की आपल्याला जायचंय मग तुम्हाला तसंच म्हणलं असणार आहे त्यानं तुझ्या फॅमिलीला घ्या आम्ही पण आमच्या फॅमिलीला घेतो. अगं नाही बरं, जाऊ, तुमचा फॅमिलीला विषय म्हणलं नाही बदलायचा, चला, मला तो पार्लरला मित्र फॅमिलीला म्हणलाय तो. मित्र कंपनी मित्र फॅमिली म्हणजे मित्र जाऊया असं म्हणलेला आहे तो. तुमचं काय ते सांगावं मला एकदा असं कर लागला. नाही, गप्पा आपला तू स्वयंपाक कर. मला वाटतं त्यांनी आहे ना त्याचं लग्न ठरलेलं आहे. जायचं नाही तुम्ही पण. काय घेतो मला जायचं. मला पण काय येडेबिडे आहेस का काय? एकतर एवढं लांबची ट्रिप ठरली आणि तू मला लागली जायचं नाही. नाही तसं मला मी पण सांगणार नाही आधी म्हणले ना तुम्ही नेणार आहे म्हणून मला माहिती मला नाही, मी यायला तयार मला झाले. आता चांगलं आठवलेलं आहे. नाही. मला आता चांगलं मित्र फॅमिली म्हणलाय तू. मित्र फॅमिली म्हणजे मित्र फॅमिली मित्र बघा मध्ये बसा, जायचं. मित्र कसं काय फॅमिली असं मित्र काय लग्न करून घ्यायला लागलो का मित्र फॅमिली? नाही मित्र जायचंय. तू नाही, आपलं नाही. काय कर गप आपलं स्वयंपाक कर. मी आपलं आवडतो माझी बॅग बी. नाही बघा नाही, मी पण येणार. उद्या जायचं आम्हाला तू आपलं कर आपलं स्वयंपाक. आपल्याला म्हणलं ना तुम्ही अगं परत कन्फ्युजन नको करतो. हरकून जाऊ नको तू. गप आपलं स्वयंपाक कर. मी आपलं जातो उद्या आवरावरी करतो. नाही जायचं नाही तुम्ही आले तर मी पण सांगणार तर नाही जायचं. हा बोल की आलीच की हरकून पोरं जाणार तुला एकटीला कुठं नेऊ मी तिथं? नाही मी पण येणार. काय मी पण येणार. अगं पोरं जाणार तुला एकटीला कुठं घेऊन जाऊ मी तिकडं? मग आधी कसं म्हणले फॅमिली म्हणून? अगं मला ते शब्द मला आठवलं नाही मित्राचा. आता कन्फर्म झाले मला. आम्ही मित्र जाणार त्यामुळे तू झालं तर फस राहू दे तुझं करा तुम्ही स्वयंपाक खा.